बाया रात्रीस का करून घेतात? उत्तर, जास्त मजा येतो त्यामुळे. बाईच्या कोणत्या भागात बोट लावल्यावर ती जास्त उतावळी होते? उत्तर, दोन्ही आंबे व चिमणीवर. करण्याच्या आधी पतीला काय करायला पाहिजे की पत्नी संतुष्ट होईल? उत्तर, केसरचे दूध प्यायला पाहिजे. करण्याआधी काय खाऊन केल्यास बाया खूप जोशात येतात? उत्तर, कांदा व लसूण. बायांना किती वेळपर्यंत केल्यास त्यांच्या चिमणीतून पाण्याचा फवारा निघतो? उत्तर, 15 ते 20 मिनिटांपर्यंत. बायांना कोणत्या पोझिशनमध्ये केल्यास त्या रडायला लागतात? उत्तर, गुडघ्यावर झोपून. बाया मुलांचा कोणता अंग पाहून आकर्षित होतात? उत्तर, मोठा सामान पाहून. कोणत्या प्रकारच्या मुली कपडे काढून करून घेते? उत्तर, 16 ते 22 वर्षाच्या मुली. करण्याआधी हलवून घेतल्यास काय होतं? उत्तर, दोन्ही जण खूप जोशात येतात. बाईचा कोणता अंग चोखल्याने संत्रे व चिमणी ताठ होते? उत्तर, ओठाला ओठ. करत्यावेळी स्त्रियांच्या चिमणीत पच पचचे आवाज का येते? उत्तर, चिमणी ढिली असल्यास. बायांना घालून घेण्यात सर्वात जास्त मजा केव्हा येते? उत्तर, सकाळी सकाळी. कोणत्या बायांची चिमणी खूपच फिट असते? उत्तर, पहिलीच वेळ करून घेणाऱ्यांची. कोणत्या प्रकारच्या मुली कपडे काढून करून घेते? उत्तर, 16 ते 22 वर्षाच्या मुली. दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या बाईत हे 3 लक्षणे दिसून येतात. उत्तर, नंबर 1, मूड नसणे. 2, चिडचिडेपणा. 3, टाळाटाळ. 18 ते 20 वर्षाच्या मुली कसे करून घेणे पसंत करते? उत्तर, डॉगी स्टाईल. दोन्ही आंबे कसे चोखावे की भरपूर आनंद मिळेल? उत्तर, आधी हळूहळू शेंडा दाबा व अलगद अलगद बोट फिरून मालिश करून चोखा. या 2 पोझिशनमध्ये केल्यास महिला किंचाळून बोंबलायला लागते. उत्तर, खाली वाकून व ओझारावर बसवून. बाईचा कोणता अंग रात्र झाल्यावर मोठा होतो? उत्तर, संत्र्यावरील शेंडा. दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या बाईत हे 3 लक्षणे दिसून येतात. उत्तर, नंबर 1, पतीसोबत भांडण. नंबर 2, चिडचिडेपणा. नंबर 3, क्रिया करून घेण्यास टाळाटाळ. कोणत्या वयात बाया जास्त ठोकून घेतात? उत्तर, 20 ते 45 वर्षांच्या बाया. कोणत्या वेळेस क्रिया केल्यास पाणी लेट निघते? उत्तर, सकाळी ओझारावर बसवून. दोन्ही आंब्याच्या आत पोपट रगडल्यास बाई कशा प्रकारे मजा घेते? उत्तर, दोन्हीच्या मधात दाबून घेते. कसे घातल्यास बाई ओरडायला लागते? उत्तर, खाली वाकवून. बाहेर फिरायला गेल्यावर महिला मांड्या का दाखवत असतात? उत्तर, आपला नवऱ्याला जोशात आणण्यासाठी. पुरुषांना घरची सोडून बाहेरची सोबत करायला मजा का येत असते? उत्तर, कारण ती मनमोकळेपणाने करू देत असते. घरची दररोज करू देत नसते. क्रिया केल्यानंतर बाईचा मन भरतो की नाही? उत्तर, नाही, तिला आणखीन करायचं असतं. जास्त खुश करणाऱ्या महिलेला कसे ओळखले जाते? उत्तर, तिचा सामान लूज झालेला असतो व सुराग मोठा असतो म्हणून ओळखले जाते. महिला वयाच्या 45 पर्यंत साधारण किती वेळा कार्यक्रम करून घेतात? उत्तर, साधारणपणे 3000 वेळा. नवविवाहित पती-पत्नी महिन्यातून साधारण किती वेळा ठोकळे करतात? उत्तर, 20 ते 25 वेळा. कोणत्या बायांचे आंबे पातळ असतात? उत्तर, अंगावरची चरबी नसलेल्या बायांचे पातळ असतात. कोणत्या वयात मागून करायला इच्छुक असते? उत्तर, 25 वर्षांनंतर. कोणते सासरे आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवतात? उत्तर,
उत्तर ज्याच्या अवजाराला जास्त खाज असते ते. कोणत्या वयात मागून करायला इच्छुक असते? उत्तर 25 वर्षानंतर. कोणत्या बायांचे आंबे पातळ असतात? उत्तर अंगावरची चरबी नसलेल्या बायांचे पातळ असतात. कोणते सासरे आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवतात? उत्तर ज्याच्या अवजाराला जास्त खाज असते ते. नवविवाहित पती पत्नी महिन्यातून साधारण किती वेळा ठोकळे करतात? उत्तर 20 ते 25 वेळा. महिला वयाच्या 45 पर्यंत साधारण किती वेळा कार्यक्रम करून घेतात? उत्तर साधारणपणे 3000 वेळा. पुरुषांना घरची सोडून बाहेरची सोबत करायला मजा का येत असते? उत्तर कारण ती मनमोकळेपणाने करू देत असते. घरची दररोज करू देत नसते. क्रिया केल्यानंतर बाईचा मन भरतो की नाही? उत्तर नाही, तिला आणखीन करायचं असतं. बाहेर फिरायला गेल्यावर महिला मांड्या का दाखवत असतात? उत्तर आपला नवऱ्याला जोशात आणण्यासाठी. जास्त खुश करणाऱ्या महिलेला कसे ओळखले जाते? उत्तर तिचा सामान लूज झालेला असतो व सुराग मोठा असतो म्हणून ओळखले जाते. मासिक पाळीत करताना बाई जास्त का ओरडत असते? उत्तर जास्त दुखू लागते म्हणून रडत असते. मुले पहिल्यांदा कोणाला करतात? उत्तर स्वतःच्या नवरीला. करताना बाई कधी वेडी होते? उत्तर आत जास्त गेल्यावर. बाईची जास्त घासली तर काय होते? उत्तर रडायला लागते. जास्त करणाऱ्या मुलींची चिमणी कशी असते? उत्तर मुलायम व ढिली.